नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण एक मस्त अशी चविष्ट रेसिपी बनवतोय, जी की बनवायला एकदम साधी सोपी आहे आणि यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच बनवली नसेल आणि पाहिली सुद्धा नसेल। आणि पावसाळ्यामध्ये तर आवर्जून ही रेसिपी सर्वांकडे व्हायलाच हवी। झटपट होणारी आहे, त्याहूनही अगदी तुम्ही एकदा जर बनवली ही रेसिपी तर नक्कीच तुम्ही ह्या पावसाळ्यामध्ये आठवड्यातून 3-4 वेळा बनवाल, एवढी चविष्ट आणि जबरदस्त लागते। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पहा, इथे व्हिडिओ अगदी संपूर्ण पाहायचा आहे। मी तुमच्याशी झटपट रेसिपी शेअर करते, कुठेही स्किप करायची नाही। खूपच टेस्टी होणारी रेसिपी आहे। वेळ न करता आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे आपल्याला सुरुवातीला बटाटे घ्यायचे आहेत। घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यांपासून सुद्धा बनते, त्याच्यामुळे खरंच खूप सोपी आहे। बटाटे घेतले, आता साल काढून घेतली आणि स्वच्छ धुवून सुरुवातीला मगच साल काढायची आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे अगदी बारीक असे ह्या बटाट्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत। आता हे आपल्याला तुकडे काय करायचे आहेत, तर सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलं की आपण कढईमध्ये पाणी ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये हे बटाटे टाकून घेतले होते। अगदी त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, पाणी गरम करून घ्यायचं आहे कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये हे बटाट्याचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपला हा बटाटा अगदी पटकन शिजतो आणि वेळसुद्धा जास्त जात नाही। त्यासाठी अगदी ही पद्धत योग्य आहे। जेव्हा कधी आपल्याला बटाटे शिजवून घ्यायचे तर जर आपल्याला भात वगैरे लावायचं नसेल, बऱ्यापैकी भातासोबतच आपण बटाटे लावत असतो, तर त्यावेळी भात जर लावायचा नसेल तर बटाटे शिजवून घ्यायचे असतील तर ही पद्धत अगदी मस्त अशी आहे, योग्य आहे। तर इथे बटाटे शिजवून घेतलेले काढून घेतले एक 10 मिनिटानंतर आणि एका बाउलमध्ये काढून ठेवले थंड होण्यासाठी। आता इथे मी कांद्याची पात होती माझ्याकडे म्हणून घेतली। आता कांद्याची पात नसेल तर तुम्ही इथे गाजर वगैरे पण किसून घेऊ शकतात। तर इथे पहा बीट किसून घेऊ शकता। तर पहा इथे आता मी काय केलं, जे बटाटे होते ते स्मॅश करून घेतले। कोथिंबीरसुद्धा आपण बाजूला साईडला चिरून ठेवलेली आहे। पूर्ण बटाटा थंड झाल्यानंतरच मग इथे मी स्मॅशरच्या मदतीने स्मॅश करून घेतला। अगदी मऊसूत असा हा बटाटा तयार करून घेतला। आता आपल्याला याच्यामध्ये कांद्याची पात घालायची चिरून घेतलेली, नंतर भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची। आता त्याच्यानंतर बेसिक मसाले, त्याच्यामध्ये मिरे पावडर घातली आहे पहा अर्धा चमचा, हळद पावडर अर्धा चमचा, जिरे घालायचे अर्धा चमचा इतके आणि ओवा 1 चमचा इतका हातावरती चोळून घालायचा, ज्याच्याने आपल्या या पदार्थाला स्वाद खूप छान येतो। त्याच्यानंतर इथे आलं लसूण मिरचीची पेस्ट घालून घेतली आहे 1 चमचाभर, चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि 2 चमचे इथे मी कॉर्नफ्लोअर घालून घेतलं आहे। आता हे बाइंडिंगसाठी कॉर्नफ्लोअर आपण वापरलेलं आहे। बऱ्यापैकी कॉर्नफ्लोअर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकतात। आता इथे पाहू शकता मस्त आपल्याला हे एकत्र असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। थोडंसं हाताला जर पीठ चिटकत असेल तर आपल्याला इथे काय करायचं, थोडंसं तेलाचा हात घ्यायचा आहे आणि त्याच्याने हे सर्व असं मस्त तयार करून घ्यायचं आहे। तर आता आज मी इथे वापरते ऑडी इकोबेक पेपर, जो की याच्यावरती पदार्थ अजिबातच चिटकत नाही, व्यवस्थित थापला जातो। थालीपीठ वगैरे पण थापण्यासाठी एकच नंबर हा पेपर आहे। जर तुम्हाला घ्यायचा असेल, हवा असेल तर मी प्रोडक्ट टॅग करते, तिथून तुम्ही परचेस करू शकतात। अजिबात पदार्थ कुठेही चिटकत नाही, व्यवस्थित अगदी तयार होतं। तर पाहू शकता मस्त एक 2 चपातीच्या आकाराचा एक गोळा काढून घेतला आणि व्यवस्थित याच्यावरती थापून घेतला आणि त्याच्यानंतर इथे पाहू शकता पिझ्झा कटरनी साईडच्या कडा सर्व सोडवून घेतल्या आणि इथे पाहू शकता मस्त असे या पद्धतीने आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत। अगदी चौकोनी असे हे आपण इथे व्यवस्थित अशा ह्या वड्या तयार करून घेतलेल्या आहेत। आता ह्या सर्व एक एक करून मी तयार करून घेते आणि इथे पहा लगेच मी फ्राईंग पॅनमध्ये आपल्याला काय करायचं, थोडंसं 2 चमचे इतकं तेल टाकून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये ह्या वड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत। आता जर जास्त तेलामध्ये करायचे असतील तरी करू शकता, पण कमीत कमी तेलाचा वापर करून आणि पाहू शकता मस्त असे घरच्या साहित्यांमध्येच आपल्याला झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि तयार होतात। विशेष म्हणजे आलटी-पलटी करून इथे पाहू शकता मस्त अशा ह्या आपण हे वड्या तयार करून घेतलेल्या आहेत कच्च्या बटाट्यापासूनच। म्हणजेच की आपल्याला फक्त काय करायचं, एक 5 मिनटं आपल्याला फक्त बटाटा शिजवून घ्यायचा आहे कढईमध्ये बारीक कट करून आणि त्याच्यानंतर इथे मस्त अशा ह्या आपल्याला झटपट अशा ह्या वड्या तयार होतात। कधीही तुम्हाला पावसाळ्यामध्ये असं चटपटीत कधी काय खावंसं वाटलं
किंवा अगदी तुम्ही एकदा जर या पद्धतीनं बनवलं ना, नक्कीच आठवड्यातनं 3-4 वेळा तुम्ही बनवून खाल, एवढीच चविष्ट लागते ही रेसिपी. तर इथे पाहू शकता दुसरी बॅचसुद्धा या पद्धतीनंच मी कट करून घेतली, लाटून वगैरे आणि त्याच्यानंतर तळून घेतली. इथे सर्व अशा ह्या वड्या कट करून घेतल्या. अजिबातच तेलकट वगैरे होत नाहीत. खूप छान वरतून अगदी कुरकुरीत, आतून अगदी मऊ छान होतात तयार आणि खायला म्हणाल तर एकच नंबर लागतात. लहान मुलांना बटाट्याचे सर्व पदार्थ खूप जास्त आवडतात. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवू शकता. मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा झटपट होते. अगदी मधल्या वेळेत जरी मुलांनी कधी काही दुपारच्या वेळी खायला मागितलं, त्यावेळीसुद्धा तुम्ही बनवू शकता. पावसामधून भिजून आल्यानंतरसुद्धा अगदी गरमागरम असं तुम्ही खाऊ शकता किंवा टिफिनमध्ये तुम्ही अशा पद्धतीनं स्नॅक बॅगमधूनसुद्धा देऊ शकतात. तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर आपली ही रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. असे छान छान साधे सोपे व्हिडिओज खूप आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत. नक्की चेकआउट करा. तुम्हाला खूप जास्त आवडतील. आणि विशेष म्हणजे ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला हे मला जरूर कमेंटमध्ये कळवा. झटपट होते त्यामुळे नक्की तुम्हीसुद्धा बनवत चला. एकदा बनवली तर नक्कीच तुम्ही नेहमीच बनवून खाल. पावसाळ्यात तर ही रेसिपी सर्वांच्या घरी व्हायलाच हवी. तर चला मग माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. चला उद्या पुन्हा युनिक आणि चविष्ट रेसिपीसोबत भेटूयात. तोपर्यंत बाय.